इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग 11 दिवस हनुमान चालिसाचा संकल्प करावा असं सांगितलं जातं. कारण हनुमान चालिसा हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे आपण जाणतोच. मात्र इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा याबद्दल चला समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आता इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग 11 दिवस हनुमान चालिसाचा संकल्प घ्यावा. पण पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त आहेत. ते चिरंजीवी आहेत. एवढंच नाही तर ज्या भक्तांवर काही संकट येईल त्या संकटांच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिलंय. यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचं स्तोत्र लिहिलंय, जेणेकरून आपल्याला संकटांचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागल्यास तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटांचं निवारण होईल. हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे. आता या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल तर हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणायचा विचार करत असाल तर त्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियम नंबर 1, हनुमान चालिसाचा 11 दिवसाचा संकल्प करायचा असेल तर हा उपक्रम मंगळवारपासून सुरू करावा. नंबर 2, आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून दुसऱ्यांचे वाईट विचार चुकूनही करू नये. स्व उत्कर्षाच्या हेतूनं इच्छा प्रकट करावी. नंबर 3, हा संकल्प केलास तर ब्रह्ममुहूर्तावर हा उपक्रम पार पाडायचा असतो, म्हणून पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी. नंबर 4, भगवान हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नंबर 5, शांत चित्तानं हनुमान चालिसा स्तोत्र पठण सुरू करावं. नंबर 6, इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा म्हणावं. नंबर 7, स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचं नाव घ्यावं. नंबर 8, 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावं. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय. मात्र लक्षात ठेवायला हवं की देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करावा, कारण ते सुख चिरंतर टिकणारं आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांचं अहित चिंतू नये. हनुमंत आपल्यावर रोष धरतील. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारेल यासाठी प्रयत्न करावा आणि हा उपाय आपल्यासह मित्रपरिवारात गरजूंनाही जरूर सुचवावा. ही उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होऊ शकतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा इच्छापूर्ती हवी असेल आणि आपल्या कामांना गती मिळवायची असेल तर सलग 11 दिवस हनुमान चालिसा पठणाचा संकल्प नक्की करावा. हनुमान चालिसा पठणाचा हा संकल्प हनुमान जन्मोत्सवाच्या 11 दिवस आधी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या नंतर 11 दिवस पूर्ण केला जाऊ शकतो. या काळामध्ये भगवान हनुमंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करू शकतात असं सांगितलं जातं. शिवाय हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी बजरंगबलीची भक्तिभावानं पूजा करून या दिवसापासून संकल्प केल्यास उत्तम ठरू शकतात. या 11 दिवस हनुमान चालिसा पठणाच्या संकल्पामुळे माणसाला जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांपासून त्वरित सुटका मिळू शकते. यासोबतच बजरंगबली प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतात. व्यक्तीला रोग आणि त्रासांपासूनही मुक्ती मिळू शकते. परंतु त्याचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा व्यक्ती योग्य पद्धतीनं आणि योग्य नियमानं हनुमान चालिसाचं पठण करतो. म्हणून 11 दिवस हनुमान चालिसा संकल्प करायचा असेल तर आधी सांगितलेल्या नियमांचं पालन नक्की करावं. हनुमान चालिसाचं पठण तेव्हा शुभ आणि फलदायी ठरतं जेव्हा ते योग्य पद्धतीनं केलं जातं. याचबरोबर शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं 100 वेळा पठण करावं. मात्र हे प्रत्येकाला शक्य नसतं. आपल्याला हे 100 वेळा हनुमान चालिसाचं पठण शक्य नसेल तर किमान 7, 11 किंवा 21 वेळा तरी नक्की करावं असं म्हणतात. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं पठण जमिनीवर आणि आसनाच्या वर बसूनच करावं. आसन न ठेवता पूजा करणं हे अशुभ मानलं जातं. शिवाय कोणतंही शुभ कार्य किंवा कोणत्याही स्तोत्राचं पठण करण्यापूर्वी भगवान गणेशाचं पूजन नक्की करावं आणि भगवान श्रीरामाची पूजाही करावी
त्यानंतरच हनुमान चालिसा पठणाला सुरुवात करावी असं सुद्धा सांगितलं जातं। तुम्ही सुद्धा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं 11 दिवसाचा हनुमान चालिसा पठणाचा संकल्प करणार असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊनच संकल्प करावा। त्याचे योग्य लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतात। तुम्ही सुद्धा याआधी हनुमान चालिसा पठणाचा संकल्प केलाय का? तो किती दिवस केलाय आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत हे शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।